शेवटी पूजाचा व्हिडिओ पूजानी पाहिलाच आणि ती माझ्यावर जाम भडकली। मग तिची माफी मागायला मी तिच्या घरी जाऊन धडकले। म्हणलं पूजा मला माफ कर। ती म्हणाली ओके ओके। आणि आज इकडची वाट कशी काय चुकली? म्हणलं अगं आजचा विषय आहे। ती म्हणाली काय? म्हणलं अगं ऐक ना, तेरे सामने वाली खिड़की में जो दूध वाला रहता है, विषय ये है कि वो हर रोज दूध में पानी मिलाता है। ती म्हणे बाई कोड्यात बोलणं सोड, स्पष्ट काय ते सांग। तिला तर मी सांगितलं, तुम्हालाही सांगते। आजचा विषय आहे विषयाचा। हे दोन शब्द ऐकायला जरी सारखेच वाटत असतील तर यांच्या उच्चारामध्ये हलकासा फरक आहे आणि ह्यांच्या अर्थामध्ये तर खूप मोठा फरक आहे। पहिला शब्द विषय, ज्याच्यात पोटफोड्या श आपण वापरतो, त्याचा अर्थ म्हणजे सब्जेक्ट किंवा संबंध, द्रव्य, मुद्दा किंवा हेतू। तर हे सगळे अर्थ झाले विषय या शब्दाचे। आता राहिला प्रश्न विषय या शब्दाचा, जिथे आपण शहामृगाचा श वापरतो, याचा अर्थ होतो संशय। हो, आचार्याची बायको वेडी काय, आचार्याच्या जानव्याला किल्ली काय, जानव्याची किल्ली वेडी काय, बायकोची जानवी आचारी काय। असंच काहीसं संशय हा या शब्दाचा अर्थ आहे। तुम्हाला हे माहिती होतं का? हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या ग्रुप्समध्ये शेअर करा आणि विषयच संपवून टाका। आणि तुम्हाला हेही सांगते की ऱ्हस्व आणि दीर्घ या मात्रेच्या चुकीमुळे शब्दाचा पूर्ण अर्थ वेगळा होऊन जातो, पूर्णपणे बदलतो। ते कोणते शब्द आणि तो अर्थ काय होतो हे जाणून घेऊया पुढच्या भागात। मला फॉलो करा, हा व्हिडिओ शेअर करा। तुम्हाला ही माहिती होती का ते कमेंट्स मध्ये मला सांगा। भेटूया मराठीचा ह्या सिरीजच्या पुढच्या भागात पुढच्या बुधवारी।